आज महाराष्ट्रामधील एका छोट्याशा गावातल्या या 8 वर्षाच्या मुलीने जे केलंय ते पाहून तिचं कौतुक संपूर्ण राज्यभरात होतंय. याशिवाय तिला मोठं बक्षीसही देण्यात आलं. 4 जण या मुलीबरोबर नको तो प्रकार करणार होते, पण त्यावेळेस त्या 8 वर्षाच्या मुलीने जे डोकं लावलंय ते पाहून तिचं संपूर्ण राज्यात कौतुक होतंय. आजकाल महाराष्ट्रामध्ये लहान मुली देखील सुरक्षित नाहीत. असाच काही प्रकार या 8 वर्षाच्या मुलीबरोबर घडणार होता. सायंकाळच्या दरम्यान आपल्या घरापासून काही अंतरावरती दूर असलेल्या किराणा दुकानामध्ये गेली, पण त्यावेळेस 4 नराधम अगोदरच तिची वाट पाहत होते. ती मुलगी घरातून निघाली, दुकानात गेली, तेव्हा ती 4 जण तिचा पाठलाग करत होते. जणू आज त्या मुलीबरोबर काहीतरी विचित्र घटना घडणार. त्या मुलीला कल्पनाही नव्हती आपल्याबरोबर असं काहीतरी घडणार, आपला कोणीतरी पाठलाग करतंय. त्यावेळेस त्या 8 वर्षाच्या चिमुकलीने जे केलं ते पाहून, ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्रामधून तिचं कौतुक केलं जातंय. या मुलीने जे केलंय ती गोष्ट आज घरामधील प्रत्येक आईवडिलांना माहिती असणं गरजेचं आहे. कारण की आज समाजामध्ये लहान मुलींबरोबर ज्या घटना घडतात त्या आपण रोज ऐकतोय. पण जर आपण या 8 वर्षाच्या मुलीने जे केलं ते ऐकल्यानंतर आपण त्या मुलीचं कौतुक कराल. ज्या परिस्थितीमध्ये एखादा मोठा माणूस पूर्णपणे घाबरून गेला असता, त्या परिस्थितीमध्ये या लहान मुलीने असं डोकं चालवलंय ज्यावरती पोलिसांना देखील विश्वास बसला नाही. ही घटना सर्वसाधारण कुटुंबातील मुलीची आहे, जिचं वय फक्त 8 वर्ष. त्या मुलीच्या आयुष्यामध्ये आलेली काही मिनिटं ज्यामुळं तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलंय. ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस अगदी साधाच होता. आज गावामध्ये काहीतरी वेगळं घडणार याबद्दल कोणाला कल्पनाही नव्हती. संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली होती. रस्त्यावरती हलका हलका अंधार पडण्यासाठी सुरुवात झाली होती. लोकांचं रस्त्यावरती येणं जाणं चालू होतं. तेव्हा 8 वर्षाची स्नेहा, हिला दुकानामधून काहीतरी आणायचं होतं. त्यासाठी ती एकटीच दुकानामध्ये आली होती. स्नेहाच्या डोक्यामध्ये विचारही नव्हता आज आपल्याबरोबर असं काहीतरी घडणार. ती आपल्या आनंदात होती. हातामध्ये एक छोटी पिशवी होती आणि डोक्यामध्ये विचार होता. पण त्या 8 वर्षाच्या स्नेहाला हे माहिती नव्हतं तिच्या पाठीमागून तिच्यावरती कोणीतरी नजर ठेवलेली आहे. हळूहळू रस्त्यावरची लोकं देखील कमी होऊ लागली होती. स्नेहा 2 गल्ल्या पुढे गेल्यानंतर ती ज्या रस्त्याने येत होती पूर्ण रस्ता ओस पडलेला होता. तिथे खांबावरच्या लाईटी होत्या, पण त्याचा उजेडही व्यवस्थित पडत नव्हता. आणि तिथेच अंधारामध्ये 4 सावल्या काहीतरी हालचाल करू लागल्या. हा तो क्षण होता ज्या ठिकाणी चांगले चांगले व्यक्ती देखील घाबरलेले असते, पण स्नेहा मात्र अजिबात घाबरली नाही. स्नेहाला त्यावेळेस पहिल्या क्षणी काहीच जाणवलं नाही, पण नंतर तिला तिच्या पाठीमागून कोणीतरी चालण्याचा आवाज येऊ लागला. अंधारामध्ये 4 सावल्या दिसल्या. तिने मागे वळून पाहिलं तर 4 जण तिच्याकडे येत होते. गावामध्ये असो किंवा शहरामध्ये असो, अशा नराधमांची लहान मुलींवरती नजर असते. ते लहान मुलींना एकट्यामध्ये गाठतात आणि त्यांच्याबरोबर नको तो प्रकार करतात. स्नेहा किराणा दुकानामधून आपल्या घराकडे निघालीच होती, पण दुसऱ्या गल्लीमध्ये तिचा 4 जण पाठलाग करत होते. स्नेहाने जेव्हा पाठीमागे वळून पाहिलं तेव्हा तिचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. घशामध्ये कोरड पडली, पाय थरथर कापायला लागले होते. ती मुलगी होती स्नेहा, 8 वर्षाची. अहिल्यानगर जिल्ह्यामधील एका लहानशा गावामधील. स्नेहा दिसायला साधी होती, पण प्रत्येक गोष्टीमध्ये ती हुशार होती. स्नेहाच्या आईवडिलांनी तिला एक गोष्ट नेहमी शिकवली होती, कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरायचं नाही, विचार करायचा. स्नेहाचे वडील रोज कामावरती जायचे तर आई घर सांभाळायची. घरामध्ये फारसे पैसे नव्हते, पण शिस्त आणि संस्कार भरपूर होते. स्नेहा शाळेमधून आल्यानंतर ती आईवडिलांना सगळं सांगायची. कोण तिच्यावरती रागवलं, तिला कोणी मारलं, तिला कोणी घाबरवलं, ती कोणतीही गोष्ट आपल्या आईवडिलांपासून लपून ठेवत नव्हती. पण आज स्नेहा एकटी होती. तिच्या पाठीमागं 4 नराधम होते. ते तिच्याबरोबर आज काहीतरी विचित्र प्रकार करणार. स्नेहा मोठ्या संकटामध्ये सापडली होती. पण यावेळेस स्नेहाने असं केलं ना, जे ऐकल्यानंतर सर्व आपण तिचं कौतुक कराल. एवढंच नाही तर तिचं संपूर्ण राज्यभरामधून कौतुक केलं जातंय. आणि हीच गोष्ट प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलींना शिकवायला हवी. सायंकाळच्या वेळेस दुकानामध्ये गेलेली स्नेहा अचानक 4 जणांनी तिचा रस्ता अडवला. 4 नराधम तिचा पाठलाग करत होते आणि जेव्हा त्यांना एकांतात जागा मिळाली तेव्हा त्या 4ही जणांनी स्नेहाला अडवलं. त्या 4 जणांमधील एक जण पुढे आला. मुद्दामून आवाजामध्ये गोडवा आणून म्हणाला, घाबरू नकोस, इकडे ये, मी तुला चॉकलेट देतो, माझ्याकडे चॉकलेट आहे. पण स्नेहाला त्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये काहीतरी खोटारडेपणा जाणवला. त्यामुळं स्नेहा मागे सरकली. तेवढ्यामध्येच एक जणाने तिचं अचानक तोंड दाबलं. त्याच क्षणी सगळं संपलं असं तिला वाटलं. स्नेहाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. डोळ्यासमोर अंधारे येऊ लागले. कोणी तिच्या ड्रेसला हात लावतंय तर कोणी तिच्या कपड्यावरती हात फिरवतंय.
तो क्षण एवढा धक्कादायक होता, या ठिकाणी मोठा व्यक्ती असला तरी देखील घाबरून गेला असता. हे 4 जण आणि ती एकटी 8 वर्षाची स्नेहा. पुढे त्या नराधमाबरोबर स्नेहा जे करणार होती त्याचा विचार त्या 4ही जणांनी केला नव्हता. एक 8 वर्षाची मुलगी जी 4 लोकांच्या तावडीमध्ये सापडते, अशा ठिकाणी स्नेहाने आपलं डोकं चालवलं होतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे आईवडिलांनी तिला दिलेली शिकवण. आईवडील तिला दरवेळेस शाळेमध्ये काय घडलं याबद्दल विचारायचे. तुला कोणी रागवलं, तुला कोण काय बोललं, शिक्षकांनी कोणता अभ्यास दिला, प्रत्येक गोष्टी आईवडील स्नेहाला विचारायचे. आणि वडील देखील स्नेहाला समाजामध्ये ज्या घटना होत आहेत त्याच्याबद्दल थोडी थोडी माहिती द्यायचे. स्नेहाचे वडील तिला नेहमी प्रोत्साहन द्यायचे. कधीही आपल्यावरती संकट आलं तरी घाबरायचं नाही, त्यावेळेस शांतपणाने आपलं डोकं चालवायचं. आणि हीच गोष्ट स्नेहाच्या लक्षात आली होती. त्या 4 मधील एका जणाने स्नेहाच्या तोंडावरती हात ठेवला होता. तेव्हा तिला वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट आठवली. वडिलांनी स्नेहाला सांगितलं होतं, जर आपलं कोणी तोंड दाबलं तर आपल्याला ओरडता येणार नाही. पण तशा परिस्थितीमध्ये स्वतःला वाचवण्याचा एक मार्ग असतो आणि आज ती वेळ स्नेहावरती आली होती. क्षणाचाही विलंब न करता ज्या व्यक्तीने स्नेहाचं तोंड दाबलं होतं त्या व्यक्तीच्या हाताला स्नेहाने पूर्ण ताकदीने चावा घेतला. स्नेहा त्या माणसाच्या हाताला इतकी जोरात चावली, त्या माणसाच्या तोंडामधून किंकाळी बाहेर पडली. त्या व्यक्तीची पकड सैल झाली आणि ती खाली पडली. त्यानंतर जिवंताच्या आकांताने ती जोरजोरात ओरडू लागली, वाचवा वाचवा. स्नेहाचा आवाज इतका मोठा होता, तिचे जवळच असलेल्या घरांचे दरवाजे उघडले. लोक बाहेर आले. लोकांनी पाहिलं, एक 8 वर्षाची मुलगी आणि आजूबाजूला 4 जण. लोक बाहेर आलेत हे पाहून त्या 4 व्यक्तींनी तिथून पळ काढला. रस्त्यावरती उभा होती ती फक्त 8 वर्षाची मुलगी. पूर्णपणे घाबरून गेलेली होती. डोळ्यामध्ये पाणी होतं, पण जिवंत होती. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पोलीस आले. स्नेहाची चौकशी झाली. ते ठिकाण दाखवण्यात आलं. गावामध्ये त्याची चर्चा झाली आणि ही घटना संपूर्ण गावात आणि जिल्ह्यामध्ये पसरली. 4 लोकांच्या तावडीमधून एक 8 वर्षाची मुलगी वाचली होती. त्यामुळं संपूर्ण गावातून तिचं कौतुक करण्यात आलं. शाळेमध्ये देखील तिचं कौतुक झालं आणि पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तिचा सत्कार केला. पण यामध्ये सर्वात मोठं बक्षीस हे तिच्या आईवडिलांना मिळालं, कारण की त्यांची मुलगी पूर्णपणे सुरक्षित होती. ही गोष्ट फक्त एका मुलीची नाही, प्रत्येक आईवडिलांसाठी एक इशारा आहे. पण पाहिलंच असत, गेल्या काही महिन्यापासून वर्षभरापासून लहान मुलींबरोबर अशा प्रकारच्या घटना नेहमी घडत आहेत. आपण प्रत्येक क्षणाला आपल्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर असू शकत नाही. त्यामुळं तुमच्या घरात जर लहान मुलं मुली असतील तर त्यांना घाबरू नका, त्यांना तयार करा. जर कधी अशी परिस्थिती निर्माण झाली, अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, कशा प्रकारे त्या संकटामधून वाचायला पाहिजे, या गोष्टीचं मुलामुलींना ज्ञान द्या, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये लहान मुलांबरोबर मुलींबरोबर अशा घटना होणार नाहीत. आज स्नेहाबरोबर जे घडलंय ती फक्त एक गोष्ट नाही, सर्व पालकांसाठी एक इशारा आहे.